नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि माझं हे 3 एकरचं क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून यामध्ये पिके घेत आहेत. शून्य मशागत तंत्र म्हणजे मागच्या पिकाचं मूळ तसंच कायम ठेवून त्यावर तणनाशकाद्वारे फवारणी करून तणाचं नियंत्रण करणे व आपल्या पिकाचं संगोपन करणे. अशाच प्रकारचे मी माझ्या या क्षेत्रामध्ये 6 पिकं घेतलेले आहेत. आणि 7व्या पिकासाठी माझं शेत आज तयार आहे. यावर मला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन म्हणजे पोखरा तंत्र समन्वयक संभाजीनगर येथील आदरणीय खंडागळे सर हे फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे मला मार्गदर्शन करत असतात. आणि त्याच्या मार्गदर्शनानुसारच मी समोर पाऊल टाकत आहे. मला खूप काही मोठ्या भावासारखं प्रेमळ मनाने ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी माझ्या शेतामध्ये पिके घेतो आणि मला एक त्यांच्यापासून समोर शेती करण्यासाठी एक ऊर्जा मिळते. अशाच प्रकारचा आपण सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतामध्ये शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून आपण कशी पिके घ्यावीत याबद्दल त्यांचा सल्ला घ्या. पर्यायाने काय होईल, माझा जसा वेळही वाचला, मशागतीसाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च वाचला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची हलवाहलव न केल्यामुळे जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीवाचा प्रसार व्हायला लागला. आणि त्या प्रसार झाल्यामुळं माझ्या पिकाला ज्या सूक्ष्म जीवाद्वारे जे पोषक तत्त्व मिळाले पाहिजेत तेच पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात मिळायला लागले. आणि रासायनिक खताचा उपयोग कमी झाला आणि फवारण्यासुद्धा कमी झाल्या, वेळसुद्धा वाचली. असे भरपूर काही असे फायदे या शून्य मशागत तंत्रामुळे झाले. आपणसुद्धा या शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून आपल्या काळी आईला, ज्यांना आपण काळी आई समजतो, म्हणजे आपली जमीन यांना वाचवा. आपल्या जमिनीमध्ये जे होणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवाला वाचवा. आज जर जमिनीतील सूक्ष्मजीव वाचले तर आपली जमीन वाचेल. जमीन जर वाचली तर आपण वाचू, आपला परिवार वाचेल. धन्यवाद. जय महाराज.